सोंद्यापासून माद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे तब्बल 1000 रुपयांची तेजी. पण इथं प्रश्न उद्भवला की अखेर 1 ऑगस्ट नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये आता असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% येणार आहे 1000ची तेजी. जर 1000ची तेजी 1 ऑगस्ट नंतर आली तर या तेजीमध्ये मग 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता आहे की आता 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे 1000 रुपयांची तेजी. इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर 1 ऑगस्ट नंतर मग काय घडणार की ज्याच्यामुळे 1 ऑगस्ट नंतर कांद्याच्या दरात तब्बल 1000ची तेजी येईल. जर 1000ची ही तेजी 1 ऑगस्ट नंतर आली तर या तेजीमध्ये मग 1 ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचेल. चला या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करून घेऊया. सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी किती आहे बरं. तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी दिसत आहे ती कांद्याची दर पातळी सध्या 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 2200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहे. आता तुम्हाला सांगतो हा जो बाजारभाव आहे तो 2400-2500 पर्यंत पोहोचला होता. पण मागच्या 4-5 दिवसामध्ये आपण बघत आहोत की सातत्यानं कांद्याचा बाजारभाव हा दबावात दिसतोय. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की बाबा सर, या ठिकाणी बाजार तर दबावात दिसतोय आणि तुम्ही म्हणत आहात की 1 ऑगस्ट नंतर कांद्याच्या दरात तेजी येणार. मग असं कसं घडू शकते. लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला थोडी बहुत आवक ही वाढलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की अफवांचा बाजार थोडा टाईट झालाय ज्याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव आहे तो त्या ठिकाणी थोडासा दबाव दिसतोय. पण हा दबाव जास्त काळ या ठिकाणी राहणार नाही आणि पुन्हा एकदा 1 ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावात आपल्याला तेजी दिसणार आहे. यामागची कारणे आपणास सांगतो. आता पहिलं कारण काय की आपल्याकडे असणारा पुरवठा. बघा मित्रांनो, आजही आपण विचार केला तर यंदाच्या वर्षी कांद्याचा पुरवठा अत्यंत कमी राहणार आहे. कारण एक तर रब्बी हंगामात कांद्याचं उत्पादन कमी झाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट की कास्तकार बांधवांकडे सुद्धा जास्त कांदा हा शिल्लक नाही आहे आणि कर्नाटकमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या अफवा येत आहेत त्या खऱ्या नाही आहेत. कर्नाटकमधील कांदा उत्पादन भयंकर घटलेलं आहे. ही झाली ओव्हरऑल या ठिकाणी पुरवठ्याची परिस्थिती. बरं, एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये खरीप हंगामातील कांदाची लागवड आहे ती सुद्धा भयंकर घटली. म्हणजे अर्ली खरीपचा तर कांदा कमीच येणार परंतु नॉर्मल खरीपचा कांदा सुद्धा या ठिकाणी कमी येताना दिसणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय की मागणीची परिस्थिती कशी. तर सरकारनं 2125 रुपये प्रति क्विंटल खरेदीचा भाव दिलाय. मग याच्या खाली भाव जास्त काळ राहणं टिकणं हे शक्य नाही. म्हणजे भाव पुन्हा या ठिकाणी वर येतील. त्याबरोबरच आपण जर बघितलं तर भारताची निर्यात ही कंटिन्युअस सुरू आहे. देशामध्ये कांद्याची मागणी बऱ्यापैकी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता श्रावण महिना सुरू होणार उत्तरेकडे, त्यानंतर 15 दिवसांना आपल्याकडे सुरू होईल. मग कांद्याचा वापर कमी होईल तर एका लिमिटपर्यंत कमी होतो, फार कमी होत नाही. तर मला सांगा, आजच्या कंडिशनला असणारी कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती इंडिकेट करत आहे की बाबा कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार. मग कांद्याच्या बाजारभावात तेजी कधी येणार तर लक्षात घ्या, 1 ऑगस्टपर्यंत कर्नाटकचे चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्याच्यामुळं 1 ऑगस्टपर्यंत कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते तुम्हाला तेजी दाखवतील. पण ही तेजी जास्त असणार नाही. तुम्हाला 1 ऑगस्ट नंतर सध्याच्या दरामध्ये कमीत कमी 1000 रुपयाची तेजी दिसणार आहे आणि जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी जो आहे
तो अलगद 3,000 पर्यंत पोहोचताना दिसणार आहे. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, घाबरून सध्या पॅनिक सेलिंग करू नका. खूप जास्त कांदा मार्केटमध्ये आणू सुद्धा नका. कारण आपण आणलेला कांदा व्यापारी खरेदी करणार आणि 1-1.5 महिना थांबून ते त्या ठिकाणी दुप्पट ते तिप्पट नफा कमावणार. म्हणून या ठिकाणी तुम्हाला नम्र विनंती आहे की सध्याचा हा 15-20 दिवसाचा जो काळ आहे तो काढून टाका. या 15-20 दिवसामध्ये आपण या ठिकाणी कांद्याची विक्री करू नका. जर 15-20 दिवसाचा हा असणारा अडचणीचा काळ तुम्ही काढला तर 1 ऑगस्ट नंतर कांद्याच्या दरातील ही तेजी तुम्हाला फार लाभदायक ठरणार आहे. तर ही होती आनंदाची वार्ता की 1 ऑगस्ट नंतर आता कांद्याच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी 1,000 रुपयांची तेजी. आता विक्रीचा विचार करत असाल तर 3,000च्या वर गेल्यावर तुम्ही टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करायला काही हरकत नाही. फक्त एकदाच कांदा विकू नका आणि सगळा कांदा त्या ठिकाणी साठवून सुद्धा ठेवू नका. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये व कांद्याची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रांनी सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत उदय लाड व्यक्त करतो. खूप खूप आभार.